नमस्कार मित्रांनो. आज आपण समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोकमधील दुसऱ्या श्लोकाचे सुंदर आणि जीवनाला दिशा देणारे विवेचन पाहणार आहोत. हा श्लोक आपल्याला भक्ती, चांगले आचरण आणि समाजात कसे वागावे याचा अत्यंत सोपा पण प्रभावी संदेश देतो. श्लोक पठण. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनीम निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनीम वंद्यते सर्व भावे करावे. ओळीनुसार अर्थ आणि विवेचन. 1. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. समर्थ स्वामी आपल्या मनालाच संबोधतात. ते म्हणतात, हे सज्जन मना, तू भक्तीच्या मार्गाने चाल. इथे भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नाही, तर सत्य, प्रामाणिकपणा, दया, नम्रता आणि सदाचार यांचा मार्ग म्हणजे भक्ती. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस बाहेरून यशस्वी दिसतो, पण मनानं अस्वस्थ असतो. भक्तीचा मार्ग मनाला शांतता आणि स्थैर्य देतो. 2. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जर मन भक्तीच्या मार्गावर चालले तर परमेश्वर सहज प्राप्त होतो. स्वभावे या शब्दाचा अर्थ सहजपणे, नैसर्गिक रीतीने. देव मिळवण्यासाठी केवळ मोठमोठे विधी आवश्यक नाहीत. मन शुद्ध, प्रेमळ आणि भक्तिमय असेल तर देव आपल्या अंतःकरणातच अनुभवाला येतो. 3. जनीम निंद्यते सर्व सोडून द्यावे. समाजात जे वाईट मानले जाते, जसे खोटेपणा, अहंकार, मत्सर, अपमान, लोभ, ते सर्व सोडून द्यावे. वाईट सवयी माणसाला आतून कमकुवत करतात. समर्थ स्वामी सांगतात की आत्मोन्नतीसाठी प्रथम दोषांचा त्याग आवश्यक आहे. 4. जनीम वंद्यते सर्व भावे करावे. समाजात जे चांगले, आदरणीय आणि श्रेष्ठ मानले जाते ते मनापासून आचरणात आणावे. जसे सत्य बोलणे, मोठ्यांचा आदर करणे, सेवाभाव ठेवणे, नम्रता आणि करुणा. फक्त चांगल्या गोष्टी ऐकून उपयोग नाही, त्या मनापासून जगल्या पाहिजेत. आजच्या जीवनासाठी संदेश. हा श्लोक आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो. भक्तीचा मार्ग स्वीकारा, मन शुद्ध ठेवा, वाईट गोष्टींचा त्याग करा, चांगल्या गुणांचा स्वीकार करा. जर प्रत्येकानं हा संदेश आचरणात आणला तर वैयक्तिक जीवन आणि समाज दोन्ही सुंदर होतील. समारोप. समर्थ रामदास स्वामींचे हे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. मनाला योग्य दिशा देणारे हे श्लोक म्हणजे जीवनाचे मार्गदर्शनच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.